मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालंय। राज्य सरकारने आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। याबाबत अध्यादेशही काढण्यात आलाय। पण मराठा समाजाला कोणकोणत्या सवलती मिळणार यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेतून मोठं वक्तव्य केलंय। आणि म्हणून मी 1,00,000 मराठा जो आहे तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत, सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू। आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही। त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला नुकसान भरपाई जी आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण जे 80 लोकांना 10 लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली, नोकऱ्याही देणार आहोत। मला वाटतं यामध्ये जे आपण सांगितलं, सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का असाही प्रश्न अनेकांना पडलाय। पण यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय। मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून, कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार, ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।